पिंपरी चिंचवडमध्ये एका अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे। या घटनेनं एकच खळबळ उडाली होती। या घटनेचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी 24 तासात खून करणाऱ्या आरोपींना जेरबंद केलंय। आरोपींकडे केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील वालेकरवाडी परिसरात काल रात्री कोमल भरत जाधव या तरुणीवर 2 इसमांनी धारदार शस्त्राने वार करून भर रस्त्यात तिची निर्घृण हत्या केली। या प्रकरणी उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला 45 वर्षीय मुख्य आरोपी उदयभान यादव आणि त्याच्या सख्या भाच्याला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणी आणि आरोपी हे शेजारी होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणी आणि आरोपी हे शेजारी होते। दोघांमध्ये संबंध आणि आर्थिक व्यवहार देखील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या संबंधातून निर्माण झालेल्या वादामुळे आरोपींनी कट रचून कोमलची हत्या केल्या गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। पाहुयात नेमकी घटना काय आहे, या घटनेमधील आरोपींना अटक केली। काल संध्याकाळी वालेकरवाडी चिंचवड येथे 8:15च्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक प्रकार झालेला आहे। त्याच्यामध्ये 2 इसमांनी अल्पवयीन तरुणीस चाकूने भोगसून ठार केल्याची घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने सदर गुन्हा हा गंभीर असल्याने माननीय पोलीस आयुक्त तसेच माननीय DCP झोन 1 यांनी तात्काळ त्याची दखल घेतली। आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने संवेदनशील लक्ष घेऊन विविध पथकं तयार केली आणि घटनेवरनं प्राथमिकदृष्ट्या असं लक्षात आलं की आरोपी हे जे आहेत त्या मुलीचे परिचित आहेत। त्या अनुषंगाने थोडं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या अधिकारी यांनी आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। दोन्ही आरोपी मेजर आहेत आणि चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। सदर गुन्ह्याबाबत आता अधिक चौकशी चालू आहे। नक्की काय संबंध होते आरोपी आणि या मुलीचे आणि कोणत्या वादातनं ही हत्या झाली असं पाहतो? आरोपींना आम्ही रात्री उशिरा ताब्यात घेतलेला आहे। अजून त्याची चौकशी अपूर्ण आहे, पण मुख्य आरोपी जो आहे उदयभान यादव हा शेजारीच राहणारा आहे आणि त्यांचे नेमके काय संबंध होते, प्रथमदर्शनी काय आर्थिक व्यवहार होते का, या संदर्भात सविस्तर चौकशी चालू आहे। तपासाअंती काय लवकरच निष्पन्न होईल।